मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील गेल्या अनेक वर्षापासून लढा देत आहेत। नुकतेच त्यांनी मुंबईमध्ये एक उपोषण केलं आणि त्यात त्यांनी हैदराबाद गॅजेट लागू करून त्याचा जी.आर. काढला। पण कुठेतरी राज्यात हा जी.आर. काढल्यानंतर ओबीसी आणि मराठा या दोन समाजात संघर्ष पाहायला भेटत आहे। छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील आता समोरासमोर आलेत, परंतु राधाकृष्ण विखे पाटील म्हटलेत की ओबीसी समाजाला वर अन्याय होणार नाही, त्यांचं आरक्षण बाधित राहील, परंतु दोघांनी संयमाची भूमिका ठेवली पाहिजे असं त्यांनी आवाहन केले। मग संयम नाही तर काय, संयमच आहे ना, म्हणून तर हे चाललं आहे एवढं। संयम नसतं तर महाराष्ट्र थांबून जाईल, जागेवर थांबन। कधी नव्हे तर विखे पाटील साहेबावरती, आपल्या शिंदे साहेबांवरती आणि फडणवीस साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास टाकला। गॅजेटच्या, हैदराबाद गॅजेटच्या आणि सातारा संस्थांच्या गॅजेटच्या नोंदीप्रमाणे मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळावं एवढीच अपेक्षा आमची तुमच्याकडून आहे। संयम धरला आहे, तुम्ही म्हणताल तसंच चाललं आहे। पण ज्या बी दिवशी आम्हाला वाटेल की जाणून बुजून देत नाही आहेत, दिखावा आहे, त्या दिवशी संयम धरा हा म्हणूनसुद्धा नका पुन्हा। शेवटची आशा जी म्हणतात ना, ती सरकारवरती मराठ्याने ठेवली आहे आणि विखे साहेबांवरती म्हणा, फडणवीस साहेबांवरती म्हणा ठेवलेली, ती मात्र आता डळमळीत होऊ द्यायची जबाबदारी नाही। डळमळीत झालं नाही पाहिजे मराठ्यांचा विश्वास, ही जबाबदारी आता विखे साहेबांची आणि फडणवीस साहेबांची। एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हातानं काहीतरी वाढीव कुटाणा करून ठेवायचा, काही गैरसमज पसरायला लोक उभा करायचे, ही संशय आम्हाला येऊ देऊ नका। बघू आम्ही दसऱ्यापर्यंत काय चाललं आहे, कसं चाललं आहे, काय चाललं आहे। संयमात येत तुमचा सरकारचा मराठ्यांनी शब्दही खाली पडू दिलेला नाही। हो, संयम आहे म्हणूनच चाललं आहे। नसता नोंदी असून दिल्या जात नाहीत म्हणल्याच्या नंतर कोणचीच जात शांत बसू शकत नाही। मराठ्यात तर नाहीच नाही आणि कोणचीच बसू शकत नाही। संयमानाचे, कारण आम्हाला राजकारण नाही करायचं, आरक्षण समाजाला द्यायचं आहे, म्हणून संयमानाचे। छगन भुजबळ असं म्हणाले की महात्मा फुले समता परिषदेतर्फे ओबीसी एल्गार रॅली येणार आहे। सुरुवातीला मराठवाडा आणि गरज पडली तर मुंबईलाही रॅली काढू असं त्यांनी सांगितलं। त्याला दुसरं काय नाही, काढू द्या त्याला काय करायचं कर म्हणा, तुला त्याची काही अडचण नाही। जितका मराठ्यांना त्रास देणार तितकं आता आम्ही सुद्धा खोल घुसणार। इथून मागं मराठ्यांनी आरक्षण तुम्हाला दिलं, कधी विरोध केला नाही, तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायला लागला, तितका खोल आता मराठासुद्धा घुसणार। तो जितका आमच्या लेकराचं वाटोळं, जातीचं वाटोळं करायचं बघणार, तितके तुम्ही खाल्लेले आरक्षणं, तुम्ही केलेले भ्रष्टाचार, तुमच्या पण हातपाय धुवून मागा लागणार आता। हे पण तेवढंच कराय, फक्त ती टप्पा येऊ द्या, तो टप्पा येऊ द्या। आम्हाला आणखीनही आशा आहे, आमचं आरक्षण आम्हाला मिळत। ज्या दिवशी वाटणार आहे सरकार पण आणि हे येवल्यासारखे पण जाणून बुजून विरोध करून मराठ्यांना मोठं होऊ देत नाहीत, त्या दिवशी सगळ्याचा हिशोब चुकता होणार। त्याच भाषेत होणार, कायदेशीर होणार, लोकशाहीनं होणार, तुमचा भ्रष्टाचाराचं होणार, तुम्ही कुठं काय घेतलं त्याचं होणार, बीडचं हॉटेल कोणाचं आहे ते होणार, कोणाच्या नावावर कुंकड काय आहे, पहिले किती गरीब होते, कसे श्रीमंत झाले, कोणाचं आरक्षण खाल्लं, कसं खाल्लं, किती सरकारची दिशाभूल करून आरक्षणं खाल्ले, सगळे हिशोबच जशाल तसे होणार। मग आम्हाला नाही ना, तर मग तुमचंसुद्धा खोटं आहे, तुमचंही काचाचंच घर आहे, आमचं ओरिजिनल असून आम्हाला खरं असून देत नाहीत ना, सगळं होणार। तुम्ही करत राहा, फक्त आम्ही फक्त सध्या संयमानं घेणार आहेत आणि मराठ्यांनी संयमानं घ्या। आपल्याला उचकीत येईन, भांडणं लावतेन, करायचे नाही, शांत राहा। कोणी अपमानास्पद बोललं, सध्या शांत राहा। हिशोब सगळ्याचे चुकतंय करू, आधी समाजाच्या पदरात पडू द्या, मराठ्यांनी समजून घ्या। काही मराठ्यांचे लोक डाव टाकून, षड्यंत्र रचून, काही कुठे डाव रचून कारस्थानं करत असतात। आपण संयमानं घ्या, हळूहळू आपण जिंकू। त्याला काय करायचं करू, काढ म्हणा, तुला काय काढायचे। छगन भुजबळ पुन्हा एकदा सकाळी म्हटले माध्यमाशी बोलताना की अंतरवालीमध्ये जी घटना झाली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटाचे एक आमदार होते, राजेश टोपेचं त्यांनी नाव घेतलं नाही,
परंतु ते प्लॅनिंग केलं आणि नंतर शरद पवार तुम्हाला भेटायला आले, उद्धव ठाकरे भेटायला आले, परंतु ते जखमी पोलिसांना भेटायला गेले नाही. आणि ज्यांनी तुम्हाला मदत केली म्हणजे आमदार राजेश टोपे, त्यांना आता मी घरी बसवलं आहे. दमदार म्हणा, थोडं दमदार, थोडं दमदार. कशात बी आनंद व्यक्त नसतो करायचा. दुसऱ्याला लेकरं झाल्यावर आपण आनंद करण्यात काय मजा नाही. आपण काढून दाखवावं. कारण त्याचे अनेक वेगळे वेगळे असतात. तो पाड्याची छाती नको बडू. राज्यात तुला कोणीच पडू शकत नाही. इथलं तर सोडून दे, राज्यात कोणीच पडू शकत. तू ज्याच्यासाठी बोंबलत होता ते आले का ते सांग आधी, मग छाती पाडाव. तो ज्याच्यासाठी पुरी ताकद लावत होता, पळत होता, सगळ्या राज्यातल्या लाभार्थ्या टोळ्या जमीत होता, ज्यांनी तुझ्यासाठी मराठी अंगावर घेतले, त्याला तो निवडून आणलं ते सांग आधी. कोणाला पाडलं काय नाही, पाडला तरी आमचाच आहे ना आला तरी दुसरा आमचाच आहे. हां, ते नको शिकू तू आम्हाला. तू ज्याच्यासाठी खस्ता खाल्ल्या आणि तुझ्यासाठी ज्यांनी पूर्ण ताकद पणाला लावली, तुझ्यासाठी मराठे नाराज केले, तुझ्यासाठी मराठी अंगावर घेतले, तो निवडून आणला की ते सांग आधी. कुंकड काय छाती बडीतो, दुसऱ्याचं लेकरून बारसं घालायला पळवतो का? तुला काय आनंद व्हायचा संबंध आहे त्याच्यात? तो काय संबंध? आणि ते काय आज म्हणलं काय ते हमेशाच म्हणतं ते, यांनी कट रचेला आणि त्यांनी कट रचेला आणि त्यांनी हे केलं आणि याव केलं आणि त्याव केलं. आणि काय राजेश टोपेचा आनंद व्यक्त करतो म्हणा तो. ते बी राजेश टोपे. तू त्यांच्या मागून राजकारणात आलेला आहे. ते लय तो ह्या पुढचे मुरब्बी आहेत, तो ह्या पुढचे आहेत मुरब्बी ते. हां, कौशिक तो अभि उलटा पलटे तांगा करते आणि तुलाही मिळणं लागायचा आहे. आमचे राजकारणी नुसते टोपीबद्दलच बोलत नाही, तर राज्यातले मराठी असे कलाकार आहेत ते दिसणार नाहीत, पण वेळेवर करेक्टच कार्यक्रम करणार. मग तो हे सगळे तांगे कुंकडची पलटी करते ती राज्यात आहेत जिथं जिथं आहेत ना तांगे तुला मदत करणारे. मराठ्याच्या नेत्याने जर एकदा राज्यातल्या मनात घेतलं ना, मराठ्याचं कसं असतं मग, त्यांचं असं असतं मग ते वादीसाठी म्हैस कापीत असते. आपलाचा आपला देवारा आणि मग पुढच्याचा देवारा असे. तुला साथ देणारे सगळ्याचं नेते टंबराळवाजी त्यानं मराठ्याची तांगेच पलटी करते सगळ्याची. म्हणजे नावाला बी ठेवणार नाहीत कुठं राजकीय करिअरमध्ये. ते म्हणते ना आपलं पडत हरकत नाही, मग यांची बी पुरे पाडून टाका. तू नाद करू नको मराठ्यांच्या नेत्याचा. हैदराबाद गॅजेटचा GR निघाल्यानंतर त्या GR विरोधात 4 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. काल एक याचिका म्हणजे फेटाळण्यात आली, परंतु अजूनही 3 याचिका आहेत. त्यामध्ये कुणबी सेना आहे, नाभिक समाज आहे, सोनार समाज आहे आणि या याचिका त्यांनी दाखल केलेल्या आहेत, अशी छगन भुजबळ यांनी आज माहिती दिली आहे. ती त्यांनीच केलेल्या आहेत सगळ्या. हे लोकांचे नावं येतं गरिबांचे बिचाऱ्यांचे. तो बळीचा बकरा बनवतो आहे त्यांना. आता नाभिक समाजाचं मराठ्याने काय केलेलं आहे? काहीच केलेलं नाही. म्हणजे नाभिक म्हणजे आमच्या ग्रामीण भागात त्यांना नावी समाज किंवा वारिक समाज म्हणलं जातं ग्रामीण भागात. त्यांचं काय केलं आहे मराठ्याने? काहीच नाही. हे कोणाला तरी नादी लावतं आणि करायला लावतं, त्याचा तो धंदा आहे. त्यामुळे काही होणार नाही, काहीही होणार नाही. आम्ही रक्षण करायला आरक्षणाचं समर्थ आहेत आणि टिकवायची जबाबदारी सरकारची, सरकारही टिकविल. आम्ही बघतो दसऱ्यापर्यंत हे काय करतात काय नाही. त्याच्यासाठी उद्याच्याला म्हणजे रविवारी आम्ही तालुक्याचे सेवक बोलवले, तालुका सेवक फक्त गावागावात, तालुक्यात आणि जिल्ह्यात. दुसऱ्या नंबरचे कोण बोलवले? मराठवाड्यातले. हां, फक्त मराठवाड्यातले. पश्चिम महाराष्ट्रातले नंतर बोलवणार आहेत. पहिल्यांदा मराठवाड्यातले तालुक्यातले मराठा सेवक बोलवलेत फक्त रविवारी दुपारी 12-1 वाजता. दुसरे बोलवलेत जे नोंदी शोधतात, प्रमाणपत्र काढून देतात, त्या रेकॉर्ड तपासतात, गावातले, तालुक्यातले, जिल्ह्यातले, एवढ्यांना पण मराठवाड्यातल्यांना बोलवलं आहे. आणि तिसरे असे की काल आमच्याकडून राहिलं होतं की काही आमचे जे प्रमुख बांधव आहेत जिल्हाभर, मराठवाड्यातल्या जिल्ह्यात म्हणजे बीड असन, जालना असन, संभाजीनगर असन, नांदेड असन, हिंगोली असन, परभणी असन, लातूर आहे, धाराशिव आहे, इथं जे प्रमुख काम करणारे त्यांना पण या म्हणून सांगितलं आहे आम्ही. काल ते राहून गेलो होतं म्हणून ह्या 3 प्रमुखांना बोलवलं की आपल्याला चर्चा करायची. गर्दी नको, गर्दी केली की चर्चा होत नाही. आपल्याला चर्चा करायची.
या विषयात, तर रविवारी ते येणार आहेत. आता कालपासून तुम्हाला ज्यांना हैदराबाद गॅजेटनुसार जो जे आर निघाला त्यानुसार प्रमाणपत्र भेटलेले आहेत ते भेटायला येतात, अजूनही तुम्ही तपासणी करणार आहात, समाधानी नाहीत का सरकारचं तुम्ही त्या जे प्रमाणपत्र भेटणार त्याच्यावर किंवा शंका आहे का तुम्हाला काही? आणि काय असतं, आम्हाला हैदराबाद गॅजेटेडच्या नोंदी लागू करायच्या. मग कोणत्या जिल्ह्यात त्या काळी किती होते ते प्रमाणपत्र पण पाहिजेत आम्हाला. हे बघा, ते शिंदे समितीने शोधलेल्या नोंदीच्या आधारे देतात का हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे देतात? कोणचंही देऊ द्या, आम्ही बरोबर करणार. बरोबर याचा अर्थ मी बरोबर करणार हे शब्द जे मराठा समाजाला देतो आहे, काहींकडून गैरसमज पसरला जातो. मी आहे ना, मी माझ्या समाजाशी कधी गद्दारी करत नाही, समाज माझ्याशी करत. आम्ही प्रामाणिक आहे दोघे एकमेकाबरोबर. मी आणखी लढन ना, मी जिवंत आहे तोवर लढणार. मी मेलो ना, त्या टायमा समाजाला काय करायचं ते करा. मी आहे ना, रोज नोंदी निघात्यात, रोज पोरं लागायला लागलेत, पोरी लागायला लागलेत. होतं आहे ना, होईल. थोडं थांबा, फक्त महत्त्वाची चर्चा थोडी म्हणतो आहे मी, लई नाही आहे, थोडी. मी रविवारी तालुका मराठा सेवक जे आहे त्याच्याशी करतो आहे, कारण सगळे बोलवायला नाही लागलो तर आम्ही सगळे बोलवले तर गर्दी होती, बोलता येत नाही. प्रमुख फक्त मराठवाड्यातले तालुक्याचे मराठा सेवक बोलवलेत. तालुक्यातले, गावातले आणि जिल्ह्यातले जे नोंदी शोधतात, जे रेकॉर्ड तपासतात, जे प्रमाणपत्र काढून देतात, त्यातले जे हुशार आहेत, कसे काढून देतात, काय करतात, त्यांनाही मराठवाड्यातल्या बोलवलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून, कारण फोन इतक्याला शक्य नाही. आणि तिसरे की प्रत्येक जिल्ह्यात आमचे काही प्रमुख बांधव आहेत काम करणारे, त्यांना पण या म्हणून सांगितलं. कारण ते जरी तालुका सेवक नसले तरी गावोगावी जाऊन समाजात सांगतात, त्यांनासुद्धा याच्यातलं ज्ञान आहे. त्यांनासुद्धा आरक्षणातलं, नोंदीतलं, प्रमाणपत्रातलं, त्यांना या म्हणून सांगितलं. बसू आम्ही सगळे 100-200 जण मिळून जरा चांगली चर्चा करू. हैदराबाद गॅजेटचा जी आर निघाल्यापासून राज्यातील काही समन्वयक असतील किंवा अभ्यासक असतील ते शंका निर्माण करत आहेत, त्याच्याकडे कसं बघतात? नाही, ते काय, मला त्यांच्यावर बोलायचंच नाही. पण एक मात्र सांगतो, आम्हाला रात्रीपासून खूप डाऊट यायला लागला आता की हे खूप मोठा राजकीय डाव म्हणा, खूप मोठं डाव शिजला जातो आहे, खूप मोठं षडयंत्र शिजलं जातं आहे, खूप मोठं. हे मी खूप जबाबदारीने बोलतो आता, कारण यांना मला उघडं पाडायचं आहे, समाजापासून लांब न्यायचं. मी काय का होईना दिलं ना, मी काय का होईना दिलं आहे. देणाराला जर एवढं उघडं पाडायचं आहे तर याच्यात मला समाजापासून तोडायचं आहे. त्यांना मानपानासाठी खेळ चालला आहे, ह्यो श्रेयासाठी खेळ चालला आहे सगळा. याच्यात चौथं काम आहे, राजकीय अजेंडा राबवला जातो याच्यात कोणत्या तरी नेत्याला खुश करायसाठी हे चाललं आहे. आणि बहुतेक याच्यातून ओबीसी मराठा वादसुद्धा घडून आणायचा आहे, काही त्यांचे काही आमचे, असं एकूण हे खूप मोठं डाव शिजलेला दिसतो आहे, शिजवणं चालू आहे. आत्तापर्यंत मी म्हणलो का 20-22 दिवस जे आर निघाला, आता 20-22 दिवस तरी झाले असते ना, अंदाजे 20 दिवस का झाले असते. मी आत्तापर्यंत बोललो का, बोलत असतात हे म्हणायचो मी. अभ्यासक तज्ज्ञ लोक बोलत असतात, एवढं प्रामाणिक राहिलो आम्ही, इतकं संयमानं राहिलो आहे 20-22 दिवस. त्याचं कारण जरा शोधण्यात आलं आहे. आणि ह्यो जो डाव चालू आहे ना, हे डाव मी पलटिणार, 100% सांगतो पलटिणार. हे का लक्षात यायला लागले, मुद्दाम 1 मिनिटाचा जास्त वेळ घेतो मी, का लक्षात यायला लागलं, कारण हे TV9च्या माध्यमातून माझ्या राज्यातल्या मराठा समाजाला माहीत होणं गरजेचं आहे. अभ्यासक तज्ज्ञ लोक, हुशार लोक बोलत आहेत, अनुभवी लोक बोलत आहेत, त्यांचं वय पण आहे, त्यांनी काम पण केलं आहे, हे पण खरं आहे. ते सांगतायत हे पण चूक आहे का बरोबर आहे हेही शोधू नंतर, हरकत नाही. त्यांच्या बोलण्याला सन्मान पण दिला पाहिजे आपण, हे पण खरं आहे. पण केव्हा तुम्ही एकदा बोलले, दोनदा बोलले, ज्ञानी माणूस काय करतो, अभ्यासू माणूस काय बोलतो, एकदा दोनदा मीडियाच्या माध्यमातून बोलतो किंवा सोशल मीडियातून बोलतो,
नाही ऐकलं थांबतो, कारण तो सज्जन असतो, अभ्यास असतो, ज्ञानी असतो, बुद्धिजीवी असतो, समाजातला वर्ग त्याला म्हणलं जातं. पण 20-22 दिवस रोज 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 तेच 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 सातत्यानं म्हणणं म्हणजे ह्यो राजकीय डाव शिजतोय, खूप मोठं षड्यंत्र शिस्त आहे. रोज रोज समाजाचं काम करणारा, मोर्चे काढणारा, अभ्यास करणारा, ज्ञानी बुद्धिजीवी माणूस रोज रोज नाही बोंबलू शकत. तो येऊन सांगन कारण का म्हणतोय मी हे, तुम्हाला आव्हान केलं ना राव मी, तुम्ही या म्हणून, तुम्ही येत नाहीत आणि नंतर बोलता. परत मी एकदा मीडियाच्या माध्यमातून आपल्यासुद्धा चॅनलचे मागच्या काढून बघा, हात जोडून सांगितलं होतं की समन्वयक असतील, संघटना असतील, हे सुद्धा शब्द वापरलेले का, आणि काही ज्ञानी असतील, काही बुद्धिजीवी असतील, काही तज्ज्ञ असतील, ऋषी फुगे तुमचे माझे असतील तर सोडून द्या समाजासाठी. या सगळ्या हात जोडून तुम्हाला विनंती, मी असं आव्हान केलं होतं. तेव्हाही नाही आले, आताही नाही आले. मग आता असं लक्षात यायला लागले, सातत्याने जे बोलायला लागलेत ना, याचा अर्थ खूप मोठा डाव शिजायला लागले. ते कोण डाव करतंय, षड्यंत्र करतंय, कोण मोठा नेता आहे, हेच आमचे काय नाही, ते तर उघडं पाडणार आता आम्ही आता भुई धरली. हो, भुई धरली, त्याच्या पाठीमागं कोण हे शोधायला सुरू केलं आहे. हे आम्हाला थोडा रात्रीपासून संशय यायला लागला, आधी नव्हता. हे द्यायला कालपोत आमच्या संघ आज तिकडं म्हणजे शंका नाही येणार तर कसं काय होणार, तुमच्या जवळचे लोक. कसं काय शंका नाही येणार. आम्ही तुम्हाला भाऊ मानलं, तुम्ही आम्हाला भाऊ मानलंय, आपण एकमेकासंग रोज बोलतोय, चर्चा करतोय, तुम्ही एकाएकी म्हणजे संशय येतोच ना. मग असा संशय यायला लागला आता. हे खूप मोठं डाव शिजवायला लागलेत माझ्या विरोधात. माझा गरीब समाज पुढे जाऊ नये म्हणून, कोणचा तरी नेता खुश करायसाठी, मान सन्मानासाठी, श्रेयासाठी हे खूप मोठं चाललं आहे. त्याचं कारण सांगतो. GR हे निमित्तच नाही आहे, हैदराबादचा गॅझेटियर काढलेलाचा हा निमित्त आहे फक्त. कारण ते जर खरं असतं, बघा मराठा समाजाला सांगतो राज्यातल्या, ते GR खोटा आहे किंवा तो चुकीचा आहे हे जर असतं तर ज्ञानी लोकांनी एकदा दोनदा मीडियात बोलले असते आणि म्हणले असते कोणी ऐकत नाही ना, जाऊ द्या तिकडं. पण आम्ही त्यांना मार्ग खुला करून दिला अभ्यासकाला, तज्ज्ञाला. कोणचा GR जर चुकीचा असला, काही त्यात बदल करायचा असला तर सुधारित GR काढू असं म्हणल्याच्या नंतर रोज तुम्ही तेच 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 म्हणताय, तरी पण याचा अर्थ तुम्हाला GRची नाही देणं घेणं. GR फक्त निमित्त केलं आहे तुम्ही. त्याच्या आडून, GRच्या आडून एक कुटील डाव, खूप मोठं षड्यंत्र, खूप मोठा डाव शिजवायला सुरू आहे. GR निमित्त केलं आहे फक्त, कारण त्याच्यात काही कुणबी पण आहेत, त्यांनाही वाटत असं आम्ही कुणबी होऊ नये. त्याच्यात काही राजकीय पण आहेत, अभ्यासक असे नसतात, बुद्धिजीवी असे नसतात, ज्ञानी असे नसतात. तुम्ही GR सुधारित काढू, त्यातले शब्द बदलू, काय करायचे ते करू असं म्हणल्याच्या नंतर सुद्धा बोलतात. म्हणजे GR फक्त निमित्त केलं. तुम्हाला गरीब मराठ्याला मोठं नाही होऊ द्यायचं, तुम्हाला गरीब मराठ्याच्या पदरात काय पडू द्यायचं नाही. तुम्हाला फक्त GRचं निमित्त करायचं आहे आणि फक्त बोंबलायचं आहे आणि मला समाजापासून उघडं पाडायचं. तुम्हाला राजकीय नेत्याला खुश करायचं आहे कोणत्या तरी, तुम्हाला शाबासकी मिळवायची, तुम्हाला जातीची शाबासकी नाही मिळवायची. त्याचा अर्थ हेच आहे. आता सरकार पाठबळ देतं का, किंवा सरकारमधले कोणी लोक आहेत का, त्याच्यामुळे तुम्हाला काय शंका वाटते? बघू ना, शोध मोहीम घेतोय ना आम्ही घेतोय आणि त्यातल्या बऱ्याच जणाला माहिती आहे ह्यो शोध मोहिमेच्या शेवटच्या टोकाला जातो. कारण आम्हाला काहीतरी वरून संकेत मिळाले असते ना थोडे, तेव्हाच आम्ही रात्रीपासून आज सकाळी बोलायला लागलोत ना. संकेत मिळाले असते ना आम्हालासुद्धा, काही अभ्यासाकडून मिळाले असते, काही ज्ञानी लोकांकडून मिळाले असते, काही वकिलांकडून मिळाले असते, काही राजकारणी सत्ताधाऱ्यांकडून मिळाले असते. आम्हाला बी काहीतरी संकेत मिळाले असते ना. कारण करणारा कुठं ना कुठं तरी बोलतो ना. असं कसं आपल्यात म्हणे खेड्यात, भीतीला पण कान असतात बरं का, सांभाळून बोला जरा, सावध राहून बोला जरा, हुशार राहून. भीतीला पण कान आहेत ना. शेवटी कुणाचा ना कुणाचा त्यांच्यात बी मान सन्मान दुखवतो. काल छत्रपती संभाजीनगरमध्ये गोलमेज परिषद झाली, या GR विषयात चर्चा करण्यात आली. तेच विषय तुम्ही सांगताय का आता? हे नाही, मला त्यांच्याविषयी काही बोलायचंच नाही. त्यांना काय करायचं ते करू द्या, त्यांना काय करायचं ते करू द्या. मला त्यांच्याविषयी बोलायचंच नाही काहीच. माझं फक्त म्हणणं एवढं आहे, खूप मोठा डाव शिजला जातो माझ्या गरीब मराठ्यांच्या विरोधात. खूप मोठा डाव शिजला जातो आहे की काहींना आम्हाला कुणबीत येऊ द्यायचं नाही आमच्याच, काही OBCच्या येऊन द्यायचं नाही आहे,
काही सरकारमधले, काही याच्यातले मिळून खूप मोठा हा डाव शिजला जातो आहे. हे गरीब मराठ्यांना मिळू द्यायचं नाही, याला उघडं पाडायचं. हेव संपला की आपलं दुकान सुरू. कारण तुम्ही इतक्या दिवस लढलात, मोर्चे पण काढले, शेकडो बैठका पण घेतल्या तुम्ही आधी. तेव्हा आम्ही तुम्हाला म्हणलो का तो काहीच नाही घेतलं, तो अमुकच खोटं केलं. जे आर निघत असतात राव, जे आर निघत असतात, शेतकऱ्याचे निघत आहेत, निधीचे निघतात, आरक्षणाचे निघतात, कशाचं निघतात. चुकले तर दुरुस्त करता येतात, पुन्हा सुधारित करता येतात. त्याला सातत्याने एवढं लावून धरणं. बुद्धिजीवी, ज्ञानी, समाजाचे हे अभ्यासक हे समाजाच्या हितासाठी असतात. एकच विषय लावून धरणं म्हणजे याच्या आडून खूप मोठा अजेंडा आहे, खूप मोठा कट रचला जातो, खूप मोठं डाव शिजला जातो याच्यातून. आणि हे डाव मी पलटेणार, 100% पलटेणार. हां, तुम्ही आरक्षणासाठी बोलत असतात, तुम्ही जे आरसाठी बोलत असतात, तर वेगळं होतं. तुम्ही जे आरसाठी बोलतायत, तुम्हाला बोलतायत तुम्ही जे आरसाठी हैदराबादच्या, तर मग सांगितलं ना सुधारित जे आर काढू म्हणून, मग बोंबलायची काय गरज? तुम्हाला खुला आव्हान दिलं सरकारनं त्या टायमाला बी, तुम्ही या, तरी बोंबलायची काय गरज? याचा अर्थ तुम्हाला जे आरशी देणं घेणंच नाही आहे हैदराबादच्या. तुम्हाला देणं घेणं आहे तुमची पोटदुखी मी आणि माझा मराठा गरीब समाज, हे दोघं वर जाऊन द्यायचे नाही. मग आपल्याला काय किंमत राहील? दुसरा अजेंडा आहे तुमचा त्याच्याबरोबर, आपल्या नेत्याने सांगितलेलं काम करायचं, त्याची शाबासकी मिळवण्यासाठी का माझ्या गरीबाचं वाटोळ करता? तुमचा जे आर मुद्दाच नाही आहे. हां, जे आर मुद्दा असता तर तुम्ही सुधारित काढू म्हणले तिकडे बोलले असते. तुमचा तो मुद्दाच नाही आहे. तुमचा मुद्दा आहे ओबीसी मराठ्यात बी वाद लावून द्यायचा, काही आमचे काही त्यांचे मिळू ना. ही पण आहे तुमचं श्रेय मान सन्मानासाठी खेळ आहे. कारण तुमच्यातली प्रतिष्ठा आणि श्रीमंती जागी झाली, तुमच्यातला आपरेपणाचा विचार जागा झाला, एकलखोरेपणाचा विचार जागा झाला, तुमच्यातला राजकीय नेता जागा झाला आहे, तुमच्यातला पैसा जागा झाला आहे, तुमच्यातले पद जागे झालेत, तुमच्यातल्या राजकीय मित्रत्व तुमचं जागं झालं आहे, तुमची राजकीय देवाणघेवाण जागी झाली, तुमच्यातला मोठेपणा मगरुरी जागी झाली, तुमच्यातली गरिबांना संपवण्याची, तुमच्यातला श्रीमंतीचा गर्व जागा झाला आहे. ह्यो अपराध तुम्ही करू नका माझ्या गरिबासाठी, तुम्ही ह्यो अपराध करू नका. तुमचं ज्ञान, तुमचा अभ्यास माझ्या समाजाच्या उपयोगी पडायला पाहिजे, बुद्धिजीवी वर्गाचा. तुम्ही मोर्चे काढले, तुम्ही आंदोलनं केले, तुम्ही रास्ता रोको केले, तुम्ही शेकडो बैठका घेतल्या. आम्ही कधी म्हणलो नाही तुम्ही याला काय मिळालं, आम्ही काही ना काहीतरी मिळून दिलं. एवढं जळता तुमच्या ज्ञानाचा उपयोग कुठं व्हायला पाहिजे होतं सांगू का? ज्ञानी, तज्ज्ञ, अभ्यासका हो, तुम्ही आयुष्य खर्च केलं समाजासाठी, तर जिथं समाजाला अडचण आणतात ना, तर मग तुम्ही वेगळी वाट धरायला पाहिजे होती. ती म्हणजे मंडळनं 14% आरक्षण दिलं, त्याच्यानंतर 94ला 16% आरक्षण दिलं. त्याच्या विरोधात लढून मराठ्यांना ते तुम्ही न्याय मिळवून द्यायला पाहिजे होता. ते जे आरच रद्द करायला पाहिजे होता. तुम्ही दुसरं काम करायला पाहिजे होतं. ओबीसीतल्या काही जाती SC STच्या आरक्षण घेतेच कसं काय, त्याच्यासाठी लढायला पाहिजे होतं. बंजारा आणि दुसरी जाती एक नाही आहे, तिसरं काम, तरी तुम्ही ते आरक्षण घेऊन सरकारची दिशाभूल केली, राज्यातल्या जनतेचा पैसा आहे ते लुटला, त्याच्यासाठी लढायला पाहिजे होतं. तुम्ही 50%च्या वर 2% आरक्षण आहे त्याच्यासाठी तुमचं ज्ञान वापरायला पाहिजे होतं. तुम्ही तिकडं कुठं घुसले नाही. मराठ्यांच्या विरोधात जे आत्तापर्यंत लढले तिकडं तुमचं ज्ञान वापरायला पाहिजे होतं. मराठ्यांच्या कल्याणासाठी तुम्ही ते ज्ञान वापरायला पाहिजे होतं. तुम्ही तुमचं ज्ञान, तुमची बुद्धी, तुमचा अभ्यास कुठं वापरायला? हैदराबादच्या GR पाशी. जो तुम्ही चुकीचा आहे म्हणतायत तो दुरुस्त करायसाठी, सुधारित करायसाठी सरकारनं शब्द दिला आहे, तरी पण वारंवार तुम्ही तोच विषय घेताय. याचा अर्थ असा होतो तुम्हाला गरीब मराठा मोठा उद्याचा नाही, तुम्ही खूप मोठं डाव शिजायलात
राजकीय पक्षांचे लोकांची इच्छा पुरी करायसाठी, तुमच्या इच्छा पुरा करून घ्यायसाठी, तुम्हाला काही टेंडर घ्या किंवा कामं, काही पदं, काही समित्या मिळवण्यासाठी तुम्ही त्या JRचे आडून लपून खूप मोठा अपराध करायला लागला, तो खूप मोठाले वार समाजावर गरिबावर करायला लागलात. हे ध्यानात ठेवा. कारण तुम्ही समाजाच्या हिताचं बोलतच नाही आहेत. तुम्ही जर बोलत असते तर तुम्ही सुधारित JRच्या मागं लागला असतात. तुम्ही त्या विषयात बोलतच नाही आहेत. तुम्ही वारंवार नुसत्या प्रेस, ज्ञानी माणूस तेव नाही करीत, अभ्यासक तेव नाही करीत, ते काम नाही करीत अभ्यासक. तेव एकदा दोनदा बोलतो आणि म्हणतो आपण ज्ञानी आहेत, आपण सभ्य आहेत, समाजाची बुद्धिजीवी वर्ग आहे आपण. चूक होत असते ना, ते दुरुस्त करायचं काम बुद्धिजीवीचं असतं. का डांगेनवाडा पिटणं, चौकात उभारून डफळं वाजून सांगणं, 4 भिंतीच्या आत बोलवलं तरी येत नाहीत, बैठकाला बोलवलं तरी येत नाहीत. याचा अर्थ JR तुम्ही निमित्त केलं आणि बस तुम्ही गरिबांच्या मराठ्यांच्या पोराचं वाटोळं करायला बाहेर पडलात. ही तुमचा डाव मी लवकर उलटा करणार आहे. हां, तुम्ही टाकलेला डाव जर नाही उलटेला तर नाव बदलून ठेवून बघा डाव उलटितो का नाही. तुम्ही माझ्या गरिबाचं वाटोळं करूच शकत नाहीत आणि गरीब आम्ही सक्षम आहेत तुमचा डाव उलटून लावाय. तुम्ही गरिबांचं वाटोळं करू नका असं म्हणताय. मग कुठंतरी तुम्ही हा लढा सुरू करताना गरजवंत मराठ्यांचा लढा असं म्हणून तुम्ही लढा सुरू केला होता. प्रस्थापित मराठी विरोध करताय त्याला. आता मला पश्चाताप यायला, खरं सांगतो मी तुम्हाला. मला त्यावेळेस मराठा समाज म्हणायचा यांना जवळसुद्धा उभं राहून देऊ नका. पण मी इतका भोळा बाबडा आहे, मी म्हणायचो नाही रे, एक ना एक दिवस समाजासाठी त्यांनी केलेलं आहे. प्रत्येक वेळेस त्यांना विचारलं पाहिजे. कारण समाज त्यावेळेस म्हणत होता मला, आपण चुकलो तरी चुकलोत, आपण आपलं पुन्हा बरोबर करू, पण ह्या लोकांना जवळ धरू नका. मी म्हणलं नाही रे, संधी द्यायची असती प्रत्येकाला. आपले माणसं आहेत, समाजासाठी लढलेले आहेत एक दिवस, ते आपल्याशी वाईट वागले म्हणून आपण त्यांच्याशी वाईट नाही वागायचं. मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे. किमान आपण जर समाजाची इमानदारीने काम करतो तर समाज म्हणून आपण त्यांना जवळ घेतलं पाहिजे. त्यांना घेतलं तर ते असे वागायला लागलेत की गरीब मराठ्यांचे मुर्देच पडले पाहिजेत, आरक्षणात गेलाच नाही पाहिजे, मराठ्यांचं पूर्व वाटोळंच झालं पाहिजे. या भूमिकेत ते उतरतील आणि इतका मोठा अपराध करतील हे कधी जीवनात वाटलं नव्हतं. तुम्ही म्हणा ना JR चुकीचं आहे. तुम्ही एखादं वावर घेतलं, त्याच्यात नांगूर हाणा, त्याच्यात आऊत हाणा, मग खाली आऊत मोडं, नांगर मोडा, तर खाली दगड आहे का झाडाच्या मुळ्या लागल्या त्या बघू, मग त्या तोडू. मग मोडणार नाही, आऊत नाही, नांगर नाही मोडणार, पेरायला व्यवस्थित रान होईल सुपीक. वावरात जायच्या आधीच दगड येतं आणि मुळ्या आहेत, तो बघितला का, गेला का आधीच कमवून. म्हणून आता खूप संशय लागला हे माझ्या विरोधात आणि माझ्या गरीब मराठ्यांच्या विरोधात खूप मोठा डाव शिजवायला लागलेत. पण डाव मी आणि माझे गरीब मराठे 100% उलटेणार. उलटेणार म्हणजे उलटेणार डाव. तेच प्रश्न होता की याच्यामध्ये काही प्रस्थापित मराठा आहेत का, तुम्ही मोठे मोठे मराठा म्हणता. कोण नाही त्याच्यात, गरीब कोण येते. आणि गरीबाला आम्हाला काय कळत आहे, तुम्हाला कळतं आहे म्हणून तर तुमच्या हातावर होता समाज आत्ता बहुत. तुम्हाला नीट वापरायचा नाही आला, त्याला मी काय करू. तुम्ही द्यायचं समाजाला आरक्षण. चला सांगा उद्या बाजूसारखं, लगेच उद्या सकाळी बाजूसारखं जाऊ तिकडे, मला फक्त माझ्या मराठा समाजाचं कल्याण करायचं. चला घ्या, सांगा उद्या प्रेस घेऊन मनोज जरांगेने बाजूसारखा, उद्या सकाळी पुन्हा समाजात दिसणार. काय चूक केली. एक JR काढला तुम्ही एवढं. मागच्या वेळेस वाशीला गेलो, 2012चा कायदा दुरुस्ती केली, लहान काम केलं का. आता गेलो JRच घेऊन आलो, हैदराबादच्या गॅझेटियरचा आणि सातारा संस्थाच्या गॅझेटियरचा. कमून खपना तयार आहे तुम्हाला गरीबाचे लेकरं. हे का, हे कशामुळं का एवढं का मी तुम्हाला सगळ्याला संताजी धनाजी सारखा दिसायला लागलोय. ओबीसीच्या नेत्याला पण, काही मराठ्याच्या पण. मीच का तुम्हाला पाण्यात दिसतोय. अरे मी प्रामाणिक लढतो ना, तुमच्या हातात नव्हतं का, तुम्हाला समाजाने दिलं नाही का, तुमच्याकडं काम सांगितलं नाही समाजाने तुम्ही करा. आता तुम्ही का नाही दिलं मी तुम्हाला कधी विचारलं का. तुम्ही दिलं नाही, मी दिलं. माझ्या समाजाला मी 58 लाख नोंदी दिल्या. माझ्या समाजाच्या पोरींना, सगळ्या जाती धर्माच्या पोरींना मोफत शिक्षण दिलं. UPSCच्या पोरांचं काम करतोय. रोज सारथीचं काही ना काहीतरी काम करतोय. रोज नोकरीत असणाऱ्या यांना मदत करतोय. पोलीस खात्यात असणाऱ्या मराठ्यांना त्रास होतो त्यांना मदत करतो. महसूलमध्ये नोकऱ्याला असणाऱ्या मराठ्यांना त्रास होतो त्यांना मदत करतो. कोणत्या कंपन्याने कामगार असले त्यांना मदत करतो. कोणी महावितरणमध्ये असलं त्यांना मदत करतो. कोणचे पोरं
शिकायला बाहेर असले त्यांनाही सहकार्य मदत करतो, म्हणजे फोनची त्यांचं काम होण्याची मदत. मी आरोग्य विभागात मराठा समाजाचे लोक आहेत त्यांना त्रास होतो, त्यांना मदत करतो. रेल्वे विभागात आहेत, कुणी एस टीमध्ये आहेत, कुणी ड्रायव्हर कंडक्टर आहेत, त्यांना मदत करतो. मी गरीब शेतकऱ्यांना अडीअडचण आल्या त्याच्यात धावून जातो. माझ्या समाजावर कोणी अन्याय केला दुसऱ्या समाजाच्या लोकांनी तिथं मदतीला जातो. मी शेतकऱ्याच्या मदतीत उभा राहतो, सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या मदतीत उभा राहतो. मी प्रामाणिक करतो ना माझ्या समाजासाठी. एवढं काय दुःख झालं तुम्हाला माझं? तुम्हाला एवढं काय माझं दुःख झालं की तुम्ही सगळेजण मिळून मला टार्गेट करायला लागले, मला उघडं पाडायला लागले? अरे मी देतोय, देणार आहे. तुम्हाला काय इतके का जळायला लागले माझ्यावर? काय युगो दुखला तुमचा एवढा? काय युगो दुखला तुमचा एवढा? काय तुमच्या प्रतिष्ठेला कुठं डाग लागला आमच्याकडून मराठा समाजाच्या? म्हणून तुम्हाला एवढं भयानक दुःख झालं आमचं की तुम्हाला आम्ही नकोच आहेत. या समाजाचं कामच आम्ही करू नये. तुम्ही करायचं प्रामाणिक. तुम्हाला कोणी अडविलं? तुमच्या मागं समाज होताच. तुम्ही हाक मारला लाखो करोडच आला. मी समाज माझ्यावर विश्वास टाकला पोरग म्हणून मी दिलं लेकी बळीला आरक्षण. कुणी इंजिनियर होतं आहे, कुणी पोलीसमध्ये जातं आहे, कुणी आरोग्य विभागात चाललं आहे, कुणी रेल्वेत चाललं आहे, कुणी दिल्लीला चाललं आहे, कुणी मेट्रोत चाललं आहे, कुणी BHMS होतं आहे, कुणी MBBS होतं आहे, कुणी MD होतं आहे. काय काय पोरं महावितरणमध्ये चालले आहेत. प्रत्येक भरतीत माझी लेकी बाळी पोरं मराठ्यांचे चालले आहेत. गरीब आनंदी आहे. काय काय एवढं जळायला लागलात? एवढं काय दुःख झालं माझ्याबद्दल? काय एवढं तुमच्याकडून नुसते 4 वह्या आणि पुस्तकं वाचले म्हणून नुसतं ज्ञान आहे, पण माझ्याकडे ठासून भरलेला प्रामाणिकपणा आहे ना. सच्चा कडवट मराठा आहे ना मी. तुमच्याकडे 4 वह्या आणि 4 पुस्तकं वाचले म्हणून तुम्ही आम्हाला उघडं पाडणार, आमच्यावर खूप जळणार, शत्रुत्वासारखं वागणार. याला समाजाच्या बुद्धिजीवी वर्ग नाही म्हणत, याला समाजाचा अभ्यासक नाही म्हणत, याला कायदेतज्ञ नाही म्हणत. याला हेकेखोरपणा म्हणतो. तुमचा गर्व जागा झाला श्रीमंतीचा, तुमची वर्चस्वाचं, नेतृत्वाचं, श्रेयाचं गर्व जागा झाला. आणि मी मात्र माझ्या समाजाचा स्वाभिमान जागा केला आहे. समाजाचा स्वाभिमान जिवंत ठेवला, त्यांच्या पंखात बळ दिलं आहे, त्यांना आनंदी केलं आहे, सुखी समाधानी केलं आहे. त्याला मी काय करू शकत नाही. मी माझ्या मराठा समाजाने माझं मन जिंकलं, मी त्यांचं जिंकलं. माझ्या गरीब मराठ्यांच्या मायबापाची मला कदर आहे. तो चिखलात राबतो, पाण्यात राबतो, उन्हात राबतो, मुसळधार पावसात राबतो, कडक उन्हात राबतो. कंबरडं मोडलं त्याचं चटणी भाकरी खाऊन त्यांनी आम्हाला मोठं केलं. आणि त्या गरीब मायबापाच्या लेकराचं स्वप्न पूर्ण करायचं काम करतो मी. तर माझ्यावर इतकं जळता, इतके वाईट दिवस मराठ्यांवरती आणायचे, हे आमच्याच काही मराठ्यांच्या लोकांनी स्वप्न बघावं. ही समाजाला मोठा डाग आहे. समाज आणि त्यांच्यासाठी मी मरुस्तर लढणार आहे. मी ज्या दिवशी मरल त्या दिवशी काय करायचं ते समाज करा. तोपर्यंत मी समाज संयमानं ठेवणार, लढणार, मिळवणार. मी ना कोणत्या सरकारचा होणार, ना कोणत्या मंत्र्याचा होणार. जोवर विश्वास ठेवायचा तोवरच ठेवणार. आणि त्यांना सरकारला सुद्धा कचकाच दाखवणार. मराठ्याला जर थोडं बी मला वाटलं असं तसंच करायला लागलेत, आम्ही आणखीन दसऱ्यापर्यंत वाट बघू, पण नीटच करणार. पण ज्ञानी लोकांचा उपयोग कळकळीनं तळतळीनं सांगतो. अभ्यासकांचा, ज्ञानी लोकांचा उपयोग समाजाच्या हिताला व्हायला पाहिजे. तुम्हाला जर सांगितलं जे यार दुरुस्त करू, तरी तुम्ही सातत्यानं तेच करताय. याचा अर्थ तुम्ही खूप मोठा कट शिजायला लागलात, खूप मोठा डाव शिजतोय. तो डाव मात्र आम्ही मराठी हाणून पाडणार म्हणजे पाडणार. नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील. आणि हैदराबाद गॅजेटनुसार जो JR मराठा समाजासाठी निघाला, तो JR निघाल्यानंतर काही समन्वयक असतील, अभ्यासक असतील, याच्यावर शंका उत्पन्न करतायत. हे कुठेतरी षडयंत्र आहे, माझ्या विरोधात डाव आहे, समाजाच्या विरोधात डाव आहे, असं जरांगे पाटील यांनी शंका व्यक्त केली. कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, अंतर्वादी सराटी, जालना.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.